मोठा सरकारने निधी जाहीर केलेला आहे, शेतकऱ्यांपर्यंत तो निधी केव्हापर्यंत पोहोचणार, काय नियोजन आहे? आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांनीच आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जे जाहीर केलेलं आहे की दिवाळीच्या आत सगळ्यांच्या अकाउंटवर पैसे जातील. त्यामुळे याच्यामध्ये शंका नाही. अजून 8-10 दिवसाच्या आत सगळ्या गोष्टी होतील, कारण की जी संख्या आहे शेतकऱ्यांची ती फार मोठी संख्या आहे. त्यामुळे मदत व्हायला थोडा उशीर लागणार आहे, पण दिवाळीच्या आत सगळ्यांना पैसे मिळतील हे त्यांनी कबूल केलं तर 100% मिळतील. सरकार आकडे मोठे करते आहे, पण कर्जमाफीवर मात्र काही बोलत नाही. हे बघा, कर्जमाफी विचाराधीन आहे असं पहिलेपासून म्हटलं गेलं आहे. कदाचित याच वेळेस कर्जमाफी झाली असती. एवढा पैसा आता या ओल्या दुष्काळामध्ये जातो आहे. त्यामुळे सरकार कर्जमाफीच्या विचारात आहे आणि भविष्यात काही ना काही त्याच्याकरताही प्रयत्न सरकार करणार आहे. सरकारचा कापसासाठीचा भाव 8,000च्या पुढे आहे, मात्र खाजगी व्यापारी तो 4-4.5 मध्ये खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतं. शेतकऱ्यांमध्ये आधीच मोठं संकट आहे. निश्चित आहे, आपलं म्हणण्याप्रमाणे सत्य आहे हे. कारण की 5500-5700 कापूस घेतला जातो आहे आता. तो खाली ओला झाला असल्यामुळे स्टेपल, माउंचर सगळ्या गोष्टी व्यापारी बघतात. पण आता CCIचे केंद्र चालू करण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे आणि आम्हीसुद्धा मागणी केलेली आहे की महाराष्ट्र पणन महासंघातर्फे सुद्धा आपले स्वतःचे केंद्र राज्याच्या सरकारने सुरू केले पाहिजे. तर त्याचंसुद्धा CM साहेबांनी आणि DCM साहेबांनी सांगितलं आहे की पहिले CCIचे केंद्र चालू होऊ द्या आणि वाटलंच तर आपण ती पण उघडण्याचा या ठिकाणी आदेश करू. त्यामुळे शेतकऱ्यांना CCIच्या मार्फत पहिला हा जो कापूस आहे, आपलं म्हणणं ते 100% सत्य आहे की तो त्या प्रतीचा कापूस CCI कधीच ॲग्रीड करणार नाही. त्यांना त्यांच्या प्रतीचा असला तरच ते घेतात. त्यामुळे निश्चितपणाने सरकार त्या गोष्टीचा विचार करेल.